आम्ही कुठे निघालोय, हळदीला चाललोय. तर अशी मॅचिंग आहे आमची सगळ्यांची. आणि आता आम्ही कल्याण स्टेशनला आहोत. हे बघा, कल्याण स्टेशनला आहोत. पप्पा आम्ही सगळे निघालो आहोत सुरतच्या हळदीला. आजचा व्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि हा मेकअप बघा ह्यांचा सगळ्यांचा, माझा पण बघा. काय नाही बोलत. हा, हिचा मेकअप बघा, अमृताचा मेकअप बघा. वा वा वा, मॉइश्चरायझर. बापरे फ्रेंड्स, तर आता आम्ही बदलापूरमध्ये पोहोचलोय बघा. आणि आता आम्ही हळदीला चाललोय. माझी मावशी बघा, हे बघा फ्रेंड्स. आणि आता आम्ही हळदीला चाललोय. आम्ही मॅचिंगवर आहोत दोघी जणी नाही, तिकडे पाठी पण आहेत अजून. आता आम्ही हे बदलापूरमध्ये साईगाव इथे हळदीला आलोय. मावशीच्या मुलाची हळद आहे. आणि हे बघा, पब्लिक नाही हो, आमचा बंगला बिंगला काय नाही. आम्ही साधी आणि गरीब कोळी माणसं आम्ही. तर बघा, असा काही लुक आहे. नजारा करापलाय. वाव, सुंदर हाऊस. मोरिया खूप छान घर आहे बघा फ्रेंड्स. आमच्या मावशीला बोले पोराचं लग्न कर, इकडे बंगला बांध मस्त पैकी. हे बघा, हा एवढं मोठं मावशीचं घर भांडुपलाय असं, पण तरी पण बोलते काय नाही. असं आहे घर आमच्या मावशीचं, डबलचं आहे. इकडे 2 घरं घेशील, बंगला घेशील इकडे. फ्रेंड्स, तर बघा हे मामी आहेत. मामी, हे तुमचं घर दिसतंय. हा, तुम्ही एकदम घराजवळ पॉइंटला दिसतंय. हाय फ्रेंड्स, तर बघा आता आपण पोहोचलोय त्यांच्या साडीच्या जवळ. आणि आपल्याला मांडव पण दिसायला लागलाय. आणि कोण येणार उद्या? हा बघा फ्रेंड्स, माझी मावशी गाणं बोलते. बोल ना का मावशी. अगं माझी मावशी आहे ना, माझ्यापेक्षा सुंदर गाणी बोलते. तिने तिचीच जागा मी घेतलेली आहे, जरा तिचे दात मी घेतले. हे बघा. तर बघा आता आपण पोहोचलेलो आहोत. बरं आहेत ना मामा. तर बघा भांडी घासते. तुझा फ्रेंड्स, तर बघा सई आपल्याला भेटली आहे. साखरपुड्यात पण भेटलेली बघा. सईचा आज मेकअप नाही आहे. हाय कर. चल मावशी अशी सजना गो तू सजना गो मेलवती आया मेलवती बाया मेलवती सक्ती सदा फुलेली अरे राम तुझी अलवारू पाजी मंडा पूजाई सदाना गो सजना गो. फोटो काढते. हाय फ्रेंड्स, तर बघा आज सुरतची हळद आहे. आणि बापरे. हाय फ्रेंड्स, तर बघा माझी मावशी आणि सुरतची पण मावशी. हाय बघा.
शेवंतीच्या रोपात नवरा सूरज उभा, शेवंतीच्या रोपात सूरज नवरा उभा, हळदीच्या अंगी बालाला उमास आला, अंगी बालाला उमास आला, गाला गाला सुप्रिया बहिणी ओ पंख्याचा वारा, गाला गाला सुप्रिया बहिणी ओ पंख्याचा वारा, शेवंतीच्या रोपात नवरा सूरज उभा, शेवंतीच्या रोपात सूरज नवरा उभा, गाला गाला मंजू आई ओ पंख्याचा वारा, गाला गाला मंजू आई ओ पंख्याचा वारा, हळदीच्या अंगी बालाला उमास आला, हळदीच्या अंगी बालाला उमास, गव्हाचा 2 किलो भुसा, 1 किलो गव्हाचा 2 किलो भुसा, कंचा करवलीला लयो रुसा, कंचा करवलीला लयो रुसा, सुप्रिया करवलीला लयो रुसा, सुप्रिया करवलीला लयो रुसा, द्या द्या तिला गेद्राचा रसा, द्या द्या तिला गेद्राचा रसा, आलाला म्हशींचा गोलका, त्यामध्ये सुप्रियाला वलका, आलाला वाकटींचा गोलका, त्यामध्ये सुप्रियाला वलका, 1 किलो गव्हाचा 2 किलो भुसा, 1 किलो गव्हाचा 2 किलो भुसा, कंचा मावशीला लयो रुसा, कंचा मावशीला लयो रुसा, सुरेखा मावशीला लयो रुसा, सुरेखा मावशीला लयो रुसा, द्या द्या तिला कालवाचा रसा, द्या द्या तिला कालवाचा रसा, आलाला अस्वलीचा गोलका, त्यामध्ये सुरेखाला वलका, आलाला अस्वलीचा गोलका, त्यामध्ये सुरेखाला वलका, 1 किलो गव्हाचा 2 किलो भुसा, 1 किलो गव्हाचा 2 किलो भुसा, कंचा आत्याला लयो रुसा, कंचा आत्याला लयो रुसा, मना आत्याला लयो रुसा, मना आत्याला लयो रुसा, द्या द्या तिला मटणाचा रसा, द्या द्या तिला मटणाचा रसा, आलाला बोंबलांचा गोलका, त्यामध्ये मनाला वलका, आलाला बोंबलांचा गोलका, त्यामध्ये मनाला वलका, 1 किलो गव्हाचा 2 किलो भुसा, 1 किलो गव्हाचा 2 किलो भुसा, कंचा बहिणीला लयो रुसा, कंचा बहिणीला लयो रुसा, संगीता बहिणीला लयो रुसा, संगीता बहिणीला लयो रुसा, द्या द्या तिला हैराचा रसा, द्या द्या तिला हैराचा रसा, आलाला वाकटींचा गोलका, त्यामध्ये संगीताला वलका, आलाला वाकटींचा गोलका, त्यामध्ये संगीताला वलका, माझी मावशी, हा हे बघा, ती माझा ब्लॉग नाही बघत, आणि ही काकू आहे, ही काकू आहे, ही बघा ही मावशी आहे आमची, हा, आणि ही आमची आत्या आहे. आत्या काय नाराज आहेस काय? बरेच ना. आता फ्रेंड्स माझी आत्या आहे ही, आणि अनु. हाय फ्रेंड्स, माझी आत्या बघा, कुठे पण लग्न असलं ना माझी आत्या जेवण बनवत असते बघा, खूप टेस्टी जेवण बनवते, हा कालवण बिलवण छान बनवते. हे भात चाललाय, कसला कालवण आहे आज? मावशी सांग ना मावशी, कसलं कालवण आहे? हा ही बघा, ही पण माझी आत्या आहे. हा हाय फ्रेंड्स, तर बघा आमची शेजारी आणि युट्यूबर आमचा भाऊ जेवतोय बघा, आणि माझी मावशी बघा. मावशी जेवायला कसली बोटी आहे सांग लवकर. हा बांगडा फ्राय आहे, हा जवळा आहे, सगळे जेवताय. हा हे पण मावशीच आहेत आमच्या. हा कुपेला काय बोलतात तुमच्या गावात सांगा जरा. बघा फ्रेंड्स, हर्षदाला जेवण, हर्षदाला फ्रेंड्स, हर्षदाला बघा जरा. हर्षदा खाली कर ना पत्रावळी, काय घालतो.
बघा हे जेवायला थांबलेत आणि जेवणामध्ये काय बोटी दिसते हिच्या ताटामध्ये काय ते आणि ना रसा नाही ना जरा रस्सा बांगड्याचा डोका पाहिजे यांना बोटी नको त्याची भाव नको आहे खालचा हा आणि कुपा पण आहे बघा हा संध्याकाळी काय आहे जेवायला चिकन हाय फ्रेंड्स तर बघा जेवणामध्ये मस्तपैकी अशी बांगड्याची बोटी आहे हे आहे कुपा कालवर तर काय म्हणतात कुप्याचा रस्ता आहे चपाती आहे तर संध्याकाळी भाकरी असणार मस्त असं करतात का कॅमेऱ्यात सोड हे बघा मच्छी खायला आम्ही खाल्ली खूप टेस्टी आहे बस 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 मावशी वाचून चपाती मांगू साठी सुधाकर वर्णानी गवर माय मंजुरानी राणी आधी जेवीला बल बल लोक मग जेवीले जन लोक अग कोथंबिरी तुझी पाना सात रंगी गाठ वाजारी जानी हा हे बघा आमची मावशी सुगंधा जोशी दोनदा नाव मोकारी पण घेतलात पैसे द्यायला आधी मानात्याचे बोल बोल गेले चौगा मधी ग मानात्याचे बोल बोल गेले चौगा मधी ग कल्पना मावशीचे दात बोल गेले चौगा मधी ग कल्पना मावशीचे दात बोल गेले चौगा मधी ग मावशीचे बोल बोल गेले चौगा मधी ग इंदिरा मावशीचे बोल बोल गेले चौगा मधी ग करव्या लिंबाचा रस रस गेला सरकी वरी ग करव्या लिंबाचा रस रस गेला सरकी वरी ग रसिका मामीचे बोल बोल गेले चौगा मधी ग रसिका मामीचे बोल बोल गेले चौगा मधी ग चित्रा मामीचे बोल बोल गेले चौगा मधी ग पप्पी मामीचे बोल बोल गेले चौगा मधी ग ऋषाली मामीचे बोल बोल गेले चौगा मधी ग करव्या लिंबाचा रस रस गेला सरकी वरी ग करव्या लिंबाचा रस रस गेला सरकी वरी ग वसंत काकाचे बोल बोल गेले चौगा मधी ग मालती आत्याचे बोल बोल गेले चौगा मधी ग जैन मामाचे बोल बोल गेले चौगा मधी ग करव्या लिंबाचा रस रस गेला सरकी वरी ग अशोक मामाचे बोल बोल गेले चौगा मधी ग अशोक मामाचे बोल बोल गेले चौगा मधी ग आहरचन बाबाचे बोल बोल गेले चौगा मधी ग हरचन बाबाचे बोल बोल गेले चौगा मधी ग संपदा आजीचे बोल बोल गेले चौगा मधी ग कापसिनीच्या बुदा खाली कापूस फुलेला जाय
कापशिनीच्या बुंदाखाली कापूस फुलेला जाई पीठ पाठवाया बाले सूरज तू माझ्या आत्या पीठ पाठवाया बाल्या सूरज तू माझी आजी कापशिनीच्या बुंदाखाली कापूस फुलेला जाई पीठ पाठवाया बाले सूरज तू माझे मेवणे निर्वाला दुसरी आईला दुसरी कालमध्ये ओवे 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 हर्ष झाला तेच येतं ओवी. आपल्या घरचं कार्य आहे आणि पुरुषांनी सहभाग घेतलेला आणि महिला ज्या आहेत त्या तुम्ही बघताय स्वतः व्हिडिओ आणि हे इकडं टपामध्ये नाही थांब सांगते. तर आता आमच्या भाऊची सुरतची हळद आहे आणि तुम्ही हे बटाटी मटणात घालणार का चिकन मध्ये? हो आणि चिकन मध्ये घालणार तर आता आम्ही या ठिकाणी फोडणी वगैरे दिलेली आहे. तर फक्त ही बटाटीची आहे ती शिल्लक आहे आणि बटाटी टाकल्यानंतर ह्या काही 50-1 मिनिटामध्ये चिकन शिजेल. 50 मिनिटं लागतील का हो शिजायला? 50 मिनिटं लागेल कारण खूप जे चिकन आहे हा. ते बॉयलरचं नसून गावठी आहे त्याच्यामुळे त्याची चव आहे ती रंगत. पण तुम्ही बटाटी का घालता? बटाटे कारण काय माहितीये का जे आपल्या कोकणामध्ये एक पद्धत आहे बटाटे खाण्याची आणि त्याच्यामुळे चिकनची चव वाढते असं आहे का? आणि बटाट्याची अजून एक वेगळी अशी ख्याती आहे पण सध्या तरी तुमच्यासाठी हीच महत्वाची आहे जी सांगितलेली हा. ती इंटरनल गोष्ट आहे जी आम्ही आपल्याला दुखी ठेवले. पण मग आजचं चिकन कोण बनवतंय? आजचं चिकन सर्व आपल्या सिद्धत्त प्रसादिक चंद्रोली मंडळाच्या सर्व महिला आहेत त्या मुंबई विभागाच्या गावच्या विभागाच्या सर्वांनी पुढाकार घेऊन हा. असा हा जो कार्यक्रम आहे तो मागीस लावण्यासाठी जे काही सर्व आहे त्याचा हातभार लागतोय आणि तुमच्याकडे आचारी येतात का लग्नाला? आणि आमच्याकडे आचार्य विचारी कोण नाहीये कारण महिला मंडळ आहे त्या सगळं आचार्य विचाराने करतात काम त्याच्यामुळे त्या सर्व आचार्य आहेत आणि विचारी पण त्याच आहेत. पण बटाट्याचे काय ते कोंब असतात ना ते काय काढलेत नाही हे बघा आमच्या मात्याने काय सांगितलंय. हे बघा हा सुंदर बनवणार आहे सगळ्यांची जेवायला या. हे बघा चिकनला मॅरिनेट करून आणि ठेवलंय. इंदिरा मोखारी अशोक धंबा हे रेसिपी बनवत आहे चिकन स्पेशल. नाही तर मी टोपात जाणार. तर बघा फ्रेंड्स इकडे चिकन तयार होते आणि हे एवढे सगळे आचारी आहेत 4 आणि हा आमचा मामा आहे आणि हे आमची आत्या ही आमच्या पप्पांची बहीण आहे. हो ती बघा कशी चिकन बनवते आणि ही बघा मावशी आमची इंदिरा माहिती आहे ना. तुम्ही बघा असं कसं चिकन छान बनतंय. हे बघा असं मॅरिनेट करून ठेवलंय. मी धरतो देतो हातात टाक मावशी दोन माझी आणि जी सर्व काही चव आहे ती चव हातामध्ये असते आणि ती चव अशोकदादाच्या हाताची तुम्हाला आज अनुभवायला मिळणार आहे. आणि मावशी आणि इंदवाचे आहेत त्यांचा देखील हातभार आहे आणि सर्व महिला मंडळाचा हातभार आहे. हा आणि हे महिला मंडळच आमचं गावाला जेवण बनवतं. आणि आम्हाला कोणतंही म्हणजे बघायला गेलं हा. तर आचारी बोलवावे लागत नाही. बोलवत नाहीत कारण ते स्वतःच आचार्य आहेत हा. आणि विचाराने करतात सर्व काही काम. आणि आपल्याकडे असं कधी जेवण कमी पडलंय का? असं कधीच नाही झालं की आमच्याकडे जेवण कमी पडलं कारण एवढी वर्ष झाली आज महिला म्हणजे नैवेद्य असेल दत्त जयंतीचा किंवा इतर कुठल्याही लग्न कार्यामधलं जेवण असेल या महिलाच पुढाकाराने बनवतात आणि एवढ्या वर्षाचा त्यांना अनुभव आहे त्याच्यामुळे कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासत नाहीये. आणि ह्यांना खूप एक्सपिरियन्स आहे. ते बघा एक्सपिरियन्स आहे खूप एवढ्या खूप वर्षाचा. खूप एक्सपिरियन्स आहे बघा. त्याच्यामुळे कधीच जेवण कमी पडत नाही आणि जेवण खूप छान बनवतात. असं जेवण जेवायला तुम्ही आला असतात पण तुम्हाला ह्या ब्लॉग मध्येच ते अनुभवायला मिळेल. आणि तुम्ही बघा नक्की ब्लॉग. नक्की बघा तुम्ही ब्लॉग आणि दत्त जयंतीला पण तुम्ही नक्की या. आणि हा साईराज सोटेकर ह्याचा सुद्धा ब्लॉग बघा आणि याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा जबरदस्त. लागणार नाही खाली
आणि थोडं टाकायचं नको थांब किती किलो आहे वो 15 रहेगा, ये 15 रहेगा. भाई, इधर दुसरा बिर्याणी पण ह्या आहे. साईडला पण आहे. हे ग्रीन चिकन आहे, ते नाही spicy नाही आणि बंद होता रेड चिकन. कॅमेरा बंद होता. हा तर बघा इकडे पण आहे तिकडे पण आहे. आणि झाकण नाही का साईराम साईराम लायटर कुठे आहे? अरे लायटर नाही असू दे आणि पाणी टाका पाणी तू बोलतो पण खर्ची खराब काय भात कशी खराब लो बघा आमची आत्या कशी सांगते ना बघा. आणि मिक्स कर एक आणि मग जरा इंद्रायणी जरा उकळी होते नंतर मग खोबऱ्याचं वाटण लावून डायरेक्ट मीठ टाकून धवडावता नाही मग ते आकाशी कुसकुस. तर फ्रेंड्स बघा हे आमच्या घरातल्या बायका आहेत हे बघा. आणि आजची तुम्हाला मॅचिंग कळली असेल. ही बघा अशी मॅचिंग आहे. इकडे पण बघा बसल्यात सगळ्या मॅचिंगवाल्या बायका आहेत. पण आता सध्या जरा त्या काम करतायत त्याच्यामुळे एकत्र येत नाही आहेत. तुम्हाला नंतर दाखवते. ही पण आमची आत्या आहे बघा. माहिती आहे त्याच्या का भेंडी मी जी त्या टायमाला चिंचागिरी केली ना त्या गोष्टीच्या थोडा टाइम फक्त मी हे दिवस आले त्याच्या मी तुला पण कोणी देते का ना फोटो. चल मी फोन करतो तुला बघतो काहीतरी जुगाड. चल एक फोटोसाठी इथे पहा ना सर्वांनी. दादा तू पण बघा ना इकडे सर्वांनी 1 मिनिट. दादा थोडी स्माइल म्हणजे इकडे बघा कॅमेऱ्यात पहा. इकडे कॅमेऱ्यात पहा ना सर्वांनी. हॅलो गाईज हॅलो लाईक करा. थांब 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 थांबा मावशी 1 मिनिट थांबा. बोला सांगाल ते ओके बंद होता. तुम्ही या इकडे या साईडला या ना. तुम्ही पण हळद लावा. हळद लावून या इकडे. स्माइल सर्वांनी इथे कॅमेऱ्यात बाय तू हात साईडला ओके इकडे पहा कॅमेऱ्यामध्ये सर्वांनी कॅमेऱ्यात पहा. हात जवळ जाऊ दे तुम्ही मागे नका सर तू हात पुढे घ्या. हा आमचे पदर सरळ करा तुम्ही. पदर सरळ करून घ्या पहिले व्यवस्थित. हो नको असा करू. फोटो जाणार आहे. ओके इकडे पहा कॅमेरामध्ये सर्वांनी स्माइल चेहरा असू द्या. गयाची बाशिंग घडून द्यावी आणि बाशिंग ठेविली देवाऱ्या
धुपाच्या सऱ्यावरी धुपाविली धुपाच्या सऱ्यावरी धुपाविली बाशिंगा नवऱ्या सूरजला तनुनी जे थांब ना. आलेले हे माझ्याकडं प्रस्ताव आहे की प्रेरणा जोशींनी एक गाणं बोलायचंय आणि तिच्या वाचूच नको पण तिच्या सानिध्यात मी एक गाणं बोलतो तिच्या सायानी सायाने एक गाणं बोलतो पण तिने मला सांभाळून घ्यायचंय तू ये आता. बोल 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 अगं कोथंबिरी तुझी ही पाना सात कोथिंबीर नाही. काट बाजारी झाली मांगू मांगू सवरंगू साठीली नत्वर गवर ठिकाणी रांदियेली आधी देविले बल लोकू गगमंग जेविले धन लोकू हे बाबा ती खाली खावला